तर सगळे एका माळ्यात गाठल्यासारखे मणी आहेत. नाहीतर निवडणूक पुरते येतात आणि 5 वर्ष फिरकत नाहीत. त्यामुळे कोण जरी आला तर काय फरक पडेल असं काय वाटत नाही. आणि आता मतदान करायला सुद्धा इच्छा राहिलेली नाही. आपले दुर्लक्ष करतात, मागापुरतं येतात आणि परत काही ती मतदान झालं की विचारायला सुद्धा येत नाहीत, काय नाही मतदारात. नगरसेवक आल्यावर काय सुधारला असं काय वाटत नाही. प्रजय कारकीर्द वन मॅन शो. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका बिगुल वाजलेला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि या अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन तेथील समस्या जाणून घेत आहोत. नागरिकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया, होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत. आणि याच अनुषंगाने आम्ही पोहोचलोय प्रभाग क्रमांक 1 मध्ये. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार. 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 आता निवडणूक आहेत महापालिकेच्या, काय सांगाल की प्रशासक बरं होतं की नगरसेवक पाहिजेत? नगरसेवक हे पाहिजेतच. नगरसेवकाचा तो काय प्रभागाचा विकास आहे तो झाला पाहिजे. प्रशासनाकडनं तेवढं म्हणजे होत नाही. जे स्थानिक लेवलला वरच्या पातळीवर कामं सांगतील तसं प्रशासनात होत नाही. सध्या बघतो प्रशासनात काय एवढं जास्त काम, तर स्थानिक नगरसेवक पाहिजेतच. प्रभागाचा विकास झाला आहे, झाला की 1 नंबरचा तर झालेला आहे. 1 नंबर बुथलेवन केले. काय अजून या प्रभागातल्या समस्या काय काय आहेत? समस्या काय मेन म्हणजे रस्ते, गटर, पाणी. मेन म्हणजे पाण्याची समस्या जास्त आहे. अजून ज्या लेवलला पाणी यायला पाहिजे त्या लेवलला पाणी नाही. 12 फुटावर सुद्धा पाणी चढत नाही. मेन समस्या आहे आमची पाण्याची. दुसरं काय रस्त्याची खड्डे काय भरतात पण एवढी काय ती पण नाही. जरा गटारं कधी तर साफ करतात, काही करत नाहीत. तसा विकास म्हणजे किरकोळच. कसा असावा नगरसेवक? या भागात म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, रस्ते, पाणी, लाईट किंवा काही आरोग्याच्या समस्या, त्याच्याकडे जर असं लक्ष असावं. बाकी काही नाही मिळालं तर चालेल आम्हाला. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? आम्ही तर काँग्रेसच यावं. आणि जे काँग्रेस आमच्या म्हणजे आज वय माझं 76, काँग्रेसनं आजपर्यंत जो इंडियाचा विकास केलेला आहे किंवा जी काय सुरुवात केलेली आहे ते काँग्रेससारखी मला वाटतं. आमचा या पक्षावर काय एवढा विश्वास नाही. भरपूर काँग्रेसने केलं आहे आणि स्थानिक लेवलला केले. स्वातंत्र्य लढ्यापासून तिने देश उभा केला आहे. 70 वर्षात त्यांनी काय केलं नाही म्हणतात. खरं 70 वर्षात तुम्ही काय केलं नाही म्हणताय, मग आज तुम्ही सत्तेवर बसलाय कसं काय? कुणाच्या जीवावर तुम्ही आज सत्ता करता असं आम्हाला म्हणायचं. आता निवडणूक आहेत महापालिकेच्या, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. काय वाटते असं? काय म्हणजे प्रजय कारकीर्द वन मॅन शो. कारभार तेवढा या विभागातला म्हणजे हाताळता येत नाही एकट्याला. तसेच नगरसेवकांचे जनरल बॉडी असतात, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतात, स्कूल बोर्ड चेअरमन असतात, बाकीच्या समिती असतात, त्याच्यावर लोकप्रतिनिधी काम करू शकतात. प्रशासकीय मान्यता घेतली की काम होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. महापौरवरती असतात, जनरल बॉडीला महापौर असतात. त्याच्यामुळे भागाचा विकास व्हायचा असेल तर नगरसेवकच नाही. कसं असावं नगरसेवक? नगरसेवक काय सर्वसामान्य जनतेनं निवडून दिलेला असावा, समाजकार्य करणारा असावा, किंवा लोकांच्या अडीअडचणी समजावून घेणारा असावा. लोकांच्या काय अडचणी आहेत बाबा कॉर्पोरेशनमध्ये, ती तिथे निर्गत म्हणजे तिथे पूर्तता करणे पण त्या नगरसेवकाचं काम आहे. त्यांना ते करणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी असावा. आता दाद मागायची झाली तर प्रशासकीय कारकिर्दीत तिथे गेलं तर ती लोक दाद घेतली जात नाही, कारण त्यांच्या जबाबदारी पण भरपूर असतात नाही कॉर्पोरेशनच्या, का नाही असतात. हां, प्रभागाचा विकास झालाय का? भरपूर झाला आहे.
भरपूर झाला आहे विकास, एक नंबरचा तर भरपूर झाला आहे. माननीय बुचडे साहेबांनी तर भरपूर केलेला आहे. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत येईल? तर काँग्रेसची असावी असं आम्हाला वाटतं. कारण का 1947 पासून ज्यावेळी स्वतंत्र झालं, पंडित जवाहरलाल नेहरू जे पहिले पंतप्रधान झाले तेव्हापासून जे कारकिर्दी जी होती ती चांगली होती. आता गोरगरीब जनता काय अशी शिकली असे नाही, कोण ग्रॅज्युएट झालं नाही, काय नाही, अंगठा बाजूर लोक सगळे आहेत. आता ऑनलाईन कोणाला समजत नाही, मोबाईल कोणाला स्क्रीनचं समजत नाही, त्याच्यामुळं ऑनलाईनवर सगळी कामं चालू आहे. बँकेत पूर्वी कसं होतं, एक अर्ज दिला तर प्रोसेस व्हायची, चेक अंगठा उठवला पैसे मिळायचे. ऑनलाईन चालत नाही, सर्व्हर डाऊन, अशा सगळ्या परिस्थिती निर्माण आहेत. सुविधा चांगल्या आहेत परंतु ते चालत नाही यंत्रणा एकेक वेळी. मग आता महापालिकेच्या निवडणुका अनेक वर्षांनी होत आहेत. काय वाटते तुम्हाला की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? पाहिजे, नगरसेवक पाहिजे, त्याशिवाय चालणार नाही. कारण भागात जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी हे व्हायला पाहिजे, त्यासाठी नगरसेवकांची गरज आहे. या प्रभागात काय समस्या काय काय? समस्या काय, आपलं पाण्याची, गटाराची, बाकीच्या या इतर हे आहेत समस्या आहेतच ना, त्या सोडवण्याकरता त्यांचं सहकार्य पाहिजेच. काय म्हणजे निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? पुढे नगरसेवक भागात काम करणारा असावा, चांगला असावा. म्हणजे ग्राहकांची सेवा किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. काय समस्या? समस्या काही डबरं पाडल्यात, रस्ते सरळ नाहीत, हेच की दुसरी काय समस्या असते. निवडणुका झाल्या की विषय संपला, कोणाची कोण कारण बघतात नाही, असाच विषय आहे, दुसरं काय नाही. होय, काय विकास काय झालाय काय? कुठं काय झालंय, तुम्हाला दिसायला लागले की आता काय झालेलं विकास. होय का नाही, काय नाही. काय वाटते नगरसेवक कसा असावा निवडून येणार? चांगला पाहिजे, सगळी सेवा करायला पाहिजे. होय का नाही, आम्ही आता त्यांनी चांगलं हे केलं की आम्ही काय परिसाद देणार नाही, काय देणार. हां, कुठं काय झालंय बघायला पाहिजे ना. काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता यावी? तसं आता काय सांगू शकतो. आजी नमस्ते, नाव कसं तुमचं? काय बघ आता निवडणूक आहे, काय विकास झालाय का इथं? काय करायचं, विकास कामं झाल्यात कुठं का? काय झाल्यात, काय सांगू? कुठं झाले ते बघा, आमच्या तिकडे तर ते डबुरी त्याचेच पाडले तिथे. आणि एकट्याच्या गाड्या त्या आणि रस्ता झालेली त्या सगळं आणि डबरं पाडा लागले. मग काय करायचं त्याच ते सांगायला पाहिजे का नको ते. कसा नगरसेवक कसा असावा? नगरसेवकांना चौकशी करायला नको, करायला पाहिजे का नको. आमचं गरीब माणसं एखादं कुठं तर गरीबासनी नोकरी लावावी. हा, आता खाजगी कामाला आज गेलीत की उद्या नको म्हणून सांगतात. काय कर, आमच्या एखादं गरीबाची पेन्शन बिन्शन करावी त्यांनी, आहे का नाही. आता महापालिकेची निवडणूक आहेत, बर, याआधी प्रशासक होतं. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा आहे काय नगरसेवक पाहिजे? आता तसा प्रशासकांचाच बरा होता म्हणायचं. नगरसेवक आल्यावर काय सुधारला असं काय वाटत नाही. असं का म्हणताय? काय कमिशन आणि हे ते सगळं असतंय ना सगळं, त्यामुळं काय सगळं. विकास झालाय का प्रभागाचा? प्रभागाचा विकास तसा काय नाही आहे झाला. समस्या काय आहेत अजून? ड्रेनेजचं काम चालू केले त्याने, त्यात ते सगळं आता उकरून ठेवले, अर्धवट आहे. रस्ते काय परत केलेले नाहीत, काय नाही. आणि ते मला वाटतं आता ते काम पूर्ण व्हायला 2-3 वर्ष लागतील. तोपर्यंत ते रस्ते वगैरे सगळे काढून ठेवले. सगळ्यांना टाक्या वगैरे आत्ताच दिल्या होत्या संडासच्या, आणि त्या टाक्या सगळं आता व्यवस्थित चाललं होतं. तर आता ती मध्येच त्यांनी ते ड्रेनेज चाललं आहे, त्यामुळे ते मध्येच अडकलं आहे. आता इतर भागाचे विकास होतात, पण मागासवर्गीय जे प्रभाग आहेत म्हणजे वस्त्या आहेत त्याच्यामध्ये जरासा विकास कमीच असतो. काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत यावी? आता काय झालंय या वर्षात 2-3 वर्षात, आता या सारखंच आहे ते. वर्षात 2-3 वर्षात काय झाले, कोण जरी आला तर सगळे एका माळ्यात घातल्यासारखे म्हणे आहेत. त्यामुळे कोण जरी आला तर काय फरक पडेल असं काय वाटत नाही. आणि आता मतदान करायला सुद्धा इच्छा राहिलेली नाही. असं का म्हणताय? नाही, आता बघा, आज आम्ही ज्याला मतदान देतोय त्याला ते मतदान त्याला जाते का नाही, पहिली गोष्ट इथं आहे. दुसऱ्यानंतर तो निवडून आला आमचं मतदान घेऊन
तर तो त्या पक्षात राहील का नाही हे पण हे आहे ना. त्यामुळं कन्फ्यूज आहे माणूस सगळा त्याच्यामध्ये. काका नमस्कार. नमस्कार निवडणुका आहेत असं म्हणतात, खरं आहे का? काय निवडणुका ते आहेत का? आहेत की पण काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक आता पाहिजे? कसं आहे माहिती आहे का, नगरसेवक हे पाहिजेत आहेत. कारण का प्रशासक एवढ्या मोठ्या कोल्हापूर शहराला काय हे करणार नाही, म्हणजे तेवढं हँडल करू शकत नाहीत नाही ते. त्यामुळं नगरसेवक पाहिजेत. पण आता नगरसेवकांचं कसं आहे, इकडं आलं तिकडं गेलं, ह्या इकडं उडी मारली तिकडं उडी मारली, हे त्यांचं चालू आहे सगळं. त्यामुळं पण अवघड आहे. कोण बाबा कितपत काय काय करतो ते त्याच्यावर नगरसेवकावर सगळं डिपेंड आहे. तो काय आता काय काय भागात म्हणजे असं आहे की मी ह्या भागात आहे, राहायला इथं आहे तिथं आहे, मग इथला कसा काय विकास करू, हे असं सगळं होतंय. हे सगळं असं आहे ते सगळं. प्रभागाचा विकास झालाय का हो या? आजपर्यंत तर काय विकास झालेला नाही काय, आणि काय विकास होतो तो तुटपुंज. आणखीन कसं होतंय, 50% काम झालं तर 50% होत नाही काय, असं सगळं व्हायला लागलंय ते काय. त्यामुळं जरा अवघड आहे सगळं हे. आता जर जातीनिशी जर कोणताही कुठल्याही भागातला नगरसेवक असो, त्यानं जर जातीनिशी जर लक्ष घातलं, बाबा हा माझाच भाग आहे, ही माझी जनता आहे असं म्हणून जर त्यानं काम केलं तर विकास होईल काय. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? आता पक्षाचं काय आपण सांगू शकत नाही काय, कुठल्या पक्ष काय करेल आणि कुठला नगरसेवक कुठं जाईल आणि कोण काय करेल हे कोण काय सांगू शकत नाही. वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय प्रशासकांचा कारभार बरा आहे का नगरसेवक पाहिजे? कसं आहे, प्रशासक काय सगळीकडे लक्ष देत नाही. प्रशासन माणूस आहे आणि कामगार आहे त्याच्यापेक्षा लय भारी आहे. त्यामुळं का नाही, प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी असला तर ते एखाद्या समस्या घेऊन जाता येईल. पण आता अशी अडचण झाली आहे, 4 नगरसेवक ठेवले तर ते प्रत्येकाला म्हणणं आमचं मतदान दिलं आहे, तुम्हाला काय सहकार्य करा, असा विषय झालेला आहे. आणि त्यामुळं का नाही, तर ड्रेनेज लाईन चालले, ते ब्रिज तेवढं व्हायचं चालले की आता 4 वर्ष 5 वर्ष मुंबईत पडले. मग त्याला आता रेटा कोणी लावायचा? प्रभागाचा विकास झालाय का? कुठला विकास झाला आहे? विकास झालेला नाही. आणि जे ब्रिज आहे ते बरेच वर्ष पडलेलं आहे, त्यामुळे पावसाळ्यात सगळं हाल आहे. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा आहे काय तुम्हाला नगरसेवक हवा आहे? नगरसेवकच हवा आहे, तो चांगला असावा एवढीच अपेक्षा आहे. कसा असावा नगरसेवक? भागातली कामं करणारा, लोकांच्या मत्तेला आवड येणारा, अशा पद्धतीचा नगरसेवक असावा. नाहीतर निवडणूकपुरतं येतात आणि 5 वर्ष फिरकत नाहीत, असं सुद्धा आहे. प्रभागाचा विकास झालाय का? काय तसा प्रकारचा विकास झालेला नाही. काय अजून प्रलंबित काय आहे? समस्या काय? अहो आता या आंबेडकर गार्डन आहे, अगदी मोरकळ आलं आहे सगळं तणकाट आहे, लोकांना फिरायला मिळत नाही, काय नाही. आता दुर्दशा झाली त्या गार्डनची. प्रभागातले रस्ते तसेच पडल्यात, हे सगळं हे नाही. आरोग्याच्या बाबतीत तसंच कचरा वेटा व्यवस्थित होत नाही. नगरसेवक चांगला असेल तर या गोष्टी सगळ्या करता येतील. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महामंत्री? आता काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना यावा. नमस्कार. नमस्कार म्हणलं. नमस्कार. तुम्हाला काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा आहे काय नगरसेवक पाहिजे? नाही प्रशासनाचा बी नाही आणि कॉर्पोरेशनचा बी नाही आहे. ते आपले दुर्लक्ष करतात, मागापुरतं येतात आणि परत काही जे मतदान झालं की विचारायला सुद्धा येत नाहीत, काय नाही मतदारांनी. अशी गोष्ट झालेली आहे. काय गटारं झाली नाहीत, रस्ते सगळे डबरं पडलेले आहेत आणि काही सोय होत नाही. एवढंच आमचं हे म्हणणं आहे. एखादी चांगला उमेदवार भेटून आम्ही जीवू शकतो. तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? आम्हाला पक्ष म्हणलं तर काँग्रेसच आम्हाला बरं वाटते पहिल्यापासून. का कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवकला असा पाहिजे की जनतेला धरून चांगला बघून राहायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 1 मधील बाबासाहेब आंबेडकर नगर येथे होतो. या ठिकाणच्या नागरिकांच्या आम्ही
प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या प्रभागाचा झालेला विकास, त्याचबरोबर प्रलंबित असणारे प्रश्न, नागरिकांच्या होणाऱ्या नगरसेवकाकडून असणाऱ्या अपेक्षा आपण विस्तृतपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.